मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच सहकारी अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचे बारसकर म्हणाले। त्यानंतर आता जरांगे पाटलांनी माफी मागितली आहे। तुकाराम महाराजांबद्दल मी बोललो असेल तर महाराजांची माफी मागतो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी कान धरत माफी मागितली। माझ्या आयुष्यातील ही पहिली माफी आहे असेही ते म्हणाले। त्यांना आम्ही सगळे दिले, विधानसभा मंत्री, विधानसभा अध्यक्षपद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले, मात्र त्यांनी 5% ही निष्ठा पाळली नाही, ते निघून गेले अशी टीका शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर केली आहे। असे लोक नागरिकांशीही निष्ठा पाळणार नाहीत, त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे असेही पवार म्हणाले। शरद पवार हे दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात बोलत होते। बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे। तिने एका मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे। आपण विवाहित असल्याचे तिने म्हटले आहे। मला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज खूप आवडतो, मी त्याच्यासाठी जीव देण्यासही तयार आहे। मी माझ्या मनाने टॉमला माझा नवरा म्हणून स्वीकारले आहे असे तिने म्हटले। यावर आता चाहते भन्नाट कमेंट करत आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यांच्यातील ही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून काही दिवसात जागा वाटपाबाबतची अधिकृत माहिती समोर येईल। पण या बैठकीत अजित पवार गटाचा कोणताही नेता नसल्याने चर्चांना उधाण आले आहे। महायुतीमध्ये 32-12-4 यानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे हे सरकारने काढलेल्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलन करत आहेत। त्यांनी 24 तारखेपासून दररोज रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर आता त्यांनी दुपारी 4 ते 7 वाजताचा रास्ता रोको करू नये असे आवाहन केले आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याचे त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे, तर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करावे असे ते म्हणाले। मनोज जरांगेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या अजय बारसकरांवर गंभीर आरोप केले आहेत। बारसकरांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत आहेत। हे ट्रॅप आहे। बारसकरांनी आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतले आहेत। बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा व फडणवीसांचा एक बडा नेता आहे। ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबले गेले आहे। ते प्रकरण उघड होऊ नये म्हणून तो बोलत असल्याची माहिती आहे असे मनोज जरांगे म्हणाले। मनोज जरांगेंनी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे। यावरून आता शिंदेगडाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना सल्ला दिला आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर 6 लाखांपेक्षा जास्त हरकती आल्या आहेत। घाई गडबडीत निर्णय घेतला तर पुढे जाऊन तोटा होईल। जरांगेंनी संयम बाळगावा असा सल्ला देत वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही वेटीस धरताय का असे ते म्हणाले। कर्नाटक सरकारने हुक्का बारवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केले। तसेच 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली। या विधेयकात कठोर दंडासह 1 ते 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास व प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळलेल्यांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे। या विधेयकात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर बंदी असणार आहे। शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये 4 तास बैठक झाली। यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर ही बैठक पार पडली। तसेच यामध्ये पवारांनी जयंत पाटलांशी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली। कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार देण्यात यावा यावर दोघांमध्ये चर्चा झाली। जयंत पाटलांनी यावेळी इच्छुक उमेदवारांची नावे पवारांना दिल्याची माहिती मिळत आहे। मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी करत असलेल्या आंदोलनात फूट पडल्याचे दिसत आहे। गेल्या 2 दिवसांपासून जरांगेंवर आरोप होत आहेत। बुधवारी जरांगेंचे विश्वासू अजय बारसकरांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता संगीता वानखेडेंनी जरांगेंवर आरोप केले आहेत। जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते, त्यांना शरद पवारांचाही फोन येत होता। ते जसे सांगतात तसेच जरांगे करतात असा त्यांनी आरोप केला आहे।
जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहिले पाहिजेत, हीच मोदींची खरी गॅरंटी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली। विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही, यंत्रणा नाही आणि महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढताय। विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातींमध्ये, प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारे वास्तव आहे, असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। यवतमाळ नागपूर मार्गावरील भारतीय महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार आहेत। यावेळी मोदी 2 लाखांपेक्षा जास्त बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत। यासाठी भारी परिसरात तब्बल 45 एकरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि राज्यातील केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे। या भेटीत राणे आणि शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे। दुसरीकडे नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। राज्य सरकार मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या 25 फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे। राज्यातील रुग्णसेवा सुरळीत राहावी, रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मार्डने संध्याकाळपासून सुरू होत असलेला त्यांचा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना प्रकृती अस्वस्थतामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। बुधवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अगोदरही ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मुख्यमंत्री पदाचा शब्द न पाळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलो, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला। बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द भाजपने पाळला नाही। अमित शहांनी मला शब्द दिला तेव्हा फडणवीस बाहेर बसले होते। तुम्ही घराणेशाही विरोधात आहात तर आम्ही तुमच्या हुकुमशाही विरोधात आहोत। वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले होते तेव्हा बाळासाहेबांनी वाचवले, असेही यावेळी ठाकरे म्हणाले। IPL 2024च्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। IPLच्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे। या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे। दरम्यान BCCIने केवळ पहिल्या 17 दिवसांसाठी IPLचे वेळापत्रक जाहीर केले। सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल। साऊथ अभिनेता तेजा सज्जाचा हनुमान चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर OTTवर जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे। चित्रपट रिलीज झाल्यापासून OTTच्या प्रेक्षकांना याची आतुरता लागून राहिली होती। हा चित्रपट 2 मार्च पासून ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे। या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 235 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर फक्त हिंदी पट्ट्यात 56.23 कोटी रुपयांची कमाई केली आहे। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे। केंद्रीय गुप्तचर संस्थांना प्राप्त धमकीच्या अहवालानंतर खरगे यांना Z+ सुरक्षा कवच मिळाले आहे। केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF सुरक्षा कवच देईल, असे सूत्रांनी सांगितले। दरम्यान याआधी भाजपात सामील झालेले अशोक चव्हाण यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे। जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजाराम बापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष PR पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे। अजित पवारांच्या आधी जयंत पाटील यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपात येण्याची विनंती करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली होती, असेही त्यांनी सांगितले।